जय भीम, नमो बुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. नवी मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनल BMCT फेज 2 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी नवी मुंबईतील नावाशेवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून महाराष्ट्राला 100 वर्षांसाठी समुद्री महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या प्रकल्पामुळे वार्षिक हाताळणी क्षमता 4.8 दशलक्ष TEU वर पोहोचली असून हे भारताचे पहिले पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे टर्मिनल ठरले आहे. 2000 मीटर घाट, 24 क्रेन्स आणि 72 RTG सह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून हे टर्मिनल मल्टी मॉडेल नेटवर्कमध्ये महत्त्वाची कडी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बरोबर माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जी युती केली त्यानंतर पहिल्यांदाच आनंदराज साहेबांचे चिरंजीव अमन आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांची पुण्यामध्ये येऊन भेट घेतली. त्यावेळी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे पुण्यात स्वागत केले. आज आपण या विद्यार्थी सेनेचं रूप पाहत आहोत. खरं तर जे एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेना पक्ष आहे, या शिवसेना पक्षाबरोबर माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जेव्हापासून युती ही जाहीर केलेली आहे तेव्हापासून आज पुण्यामध्ये आपण असं एक वेगळं वातावरण आपण पाहायला मिळतंय. आपल्याला कार्यकर्त्यांचा जो जथ्था या ठिकाणी आलेला आहे आणि आज खरं पाहायला गेलं तर युतीनंतर पहिल्यांदा जे आनंदराज साहेबांचे सुपुत्र आहेत अमन आंबेडकर हे आज या कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि निमित्त म्हणजे जो महाबोधी महाविहाराचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी, तर या कार्यक्रमाला उपस्थित आज आलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर आज युतीनंतर पहिल्यांदा आज पुण्यामध्ये येत आहात आणि कार्यकर्त्यांचा जो काय आनंद आहे हा आनंद स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत आहे. काय सांगताल आजच्या दिवशी? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोईसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. आज हा आपण सर्वांमध्ये जो आनंद बघतोय तो त्याचा एकमेव कारण असेल म्हणजे की आनंदराज साहेबांनी जी युती केली आहे ती युती एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी युती केली आहे. हा कार्यकर्ता कुठेतरी डावळला जातो आणि दरवर्षी इलेक्शन आलं की त्या कार्यकर्त्याला डावळल्या गेलं जातं. तो 10-15 वर्ष पक्षासाठी काम करतो आणि त्याच्या काही अपेक्षा सुद्धा नसतात, पण त्याला कुठलाही मोठा माणूस आला, बाहेरच्या पक्षातनं आला, आजी माजी आला, त्याला निवडणुकीचं पत्र दिलं जातं, त्याला निवडणुकीचं तिकडचं उमेदवार पण दिलं जातं. आणि ही जी खालची फळी कार्यकर्त्यांची जी तुम्हाला जिवंत ठेवते त्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना कुठेतरी असं बाजूला ठेवल्यासारखं दिसतं. म्हणून हा निर्णय जो आनंदराज साहेबांनी घेतलाय त्याचं सगळ्या पक्षाचं असू दे, फक्त आणि फक्त रिपन्सिल नाही पण अनेक वेगळे पक्ष आहेत जे दुसरे पक्ष असतील, त्याचे आजी माजी कार्यकर्ते असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, सगळ्यांनी रिपन्सिल प्रवेश केलाय. कारण की हा जो निर्णय आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी घेतलेला निर्णय आहे. नक्कीच हा जो निर्णय आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतलेला आहे. परंतु जे इतर पक्षामध्ये किंवा ज्या वेगळ्या निळा झेंडा घेऊन फिरतायत तर ह्यांचा कुठेतरी संताप हा आपल्याला पाहायला मिळत असतो. काय सांगताल या संतापासाठी? तुम्ही काय उत्तर देणार? हा बघा, बाबासाहेब काय एका फक्त कुटुंबाचे नाही आहेत, बाबासाहेब अख्ख्या देशाचे आहेत. अख्ख्या देशाचे नाही बोलायला गेले तर बाबासाहेब जेवढे पण इकडे आंतरराष्ट्रीय स्थानावरती बाबासाहेबांची ओळख आहे. आणि बाबासाहेब काय ऐरागेरा कुठला छोटा नेता नाहीये. इकडे सगळे लोक बाबासाहेबांना निवडणुकीपुरते वापरतात, त्यांच्या कार्यकर्त्यांचे असो त्यांचं मतदान घेतात आणि त्यांना फक्त आश्वासन देतात की तुम्ही आमची अशी कामं करू तशी कामं करू. निळा झेंडा हा भारतीय इलेक्शनचा एवढा मोठा प्रभाव हे आहे की कुठलाही तुम्ही आजकाल बीजेपी सारखा पक्ष बघाल तो सुद्धा निळा झेंडा वापरतो. आणि आपण बघितलं जाईल की इकडे खूप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नुसतं गुमराह करून त्यांना राज्यसभा देतात, हे देतात आणि कार्यकर्त्यांना खुश करतात की बाबा बघा तुमचा निळा झेंडा आम्ही आमच्या पक्षात घेतलाय. पण एक आहे की कार्यकर्त्यांनी जे मागील एवढ्या वर्षापासून बघितलंय की कुठेतरी ना कुठेतरी हा बौद्ध कार्यकर्ता आहे हा फार मागे पडलेला आहे. आणि आता जो आम्ही लोकांनी आणि आनंदराज साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो
संपूर्ण निर्णय तो सर्वसामान्य कार्यकर्ता आणि बौद्ध कार्यकर्त्यांना पुढे नेण्याचा आहे. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलेलं की माझा जो माणूस असेल, माझा जो कार्यकर्ता असेल, माझा जो सर्वसामान्य जनता असेल, हा कुठे ना कुठेतरी सत्तेत जायला पाहिजे, हे एक आनंदराज साहेबांनी धोरण हातात घेतलंय आणि सर्वसामान्य बौद्ध जनतेला कुठे ना कुठेतरी सत्तेत न्यायचं ते एक स्वप्न बघतायत. आणि ते आता मला वाटतं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये इलेक्शन लागल्यानंतर आपल्याला दिसेलच. बरोबर आहे. परंतु आज जो खरं पाहायला गेलं तर जो कार्यकर्ते आज पाहतात, तर या कार्यकर्त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद पाहून अजून कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात? मी कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करतो की आपण गेले अनेक इलेक्शन बघतच असाल की आपल्या लोकांना फक्त आणि फक्त वापर झालाय. आता ही संधी आनंदराज साहेबांनी इलेक्शन घेऊन अनेक जे विरोधी पक्ष असतील ते टीका करतायत की स्वतःच्या स्वार्थासाठी केलंय, पण ही कुठली निवडणूक आहे, ही काय आनंदराज साहेब स्वतः लढत नाहीयेत किंवा कुठलाही मोठा नेता लढत नाहीये. ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता लढतोय. म्हणून हा जो तुमच्यावरती सगळ्यांचा आनंद दिसतोय हा कसा आहे, हा आनंदराज साहेबांनी त्यांच्यासाठी निर्णय घेतलाय आणि त्यांनी ते खुशी खुशी स्वागत केले की आमचा कोणीतरी विचार करतंय. एवढ्या वर्ष आम्हाला सगळ्यांना डावळल्या गेल्या आणि आता हा विचार आमचा कोणतरी नेता, हा एक शेवटचं इलेक्शन आहे, पुढच्या 4 वर्ष काही नाहीये कार्यकर्त्यांना, त्यांना टिकवायचं असेल तर आता ही शेवटची संधी आपल्याला, तो निर्णय आनंदराज साहेबांनी घेतलाय. नक्कीच कसं आहे की कार्यकर्ता जो राजकारणामध्ये असतो तर त्याला कुठे ना कुठेतरी एक सत्तेची जी असते तर सत्ता आपल्या हातात असावी किंवा काहीतरी महामंडळ किंवा काहीतरी आपल्या वाट्याला असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला ही अपेक्षा असते. आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्याचा जो पुढचं त्याचं फ्युचर असतं त्याच्यामध्ये, आणि अशा कार्यकर्त्यांसाठी आज आनंदराज आंबेडकरांनी ही युतीची जी घोषणा आहे, ही युतीची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळेच या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही. मी विनोद आव्हाड, पुणे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळाने आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 761 मंडळांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टम, लेझरचा वापर टाळावा अशी माहिती वजा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुढे ते म्हणाले, 5 जिल्ह्यांमधील लहान मोठ्या 29,000 मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे। अनंत चतुर्थीच्या दिवशी 14,000 मूर्तींचे विसर्जनासाठी नियोजन सुरू आहे। यासाठी अन्य जिल्ह्यातील बंदोबस्तासह सुमारे 9,000 पोलीस रस्त्यावर असणार आहेत असे फुलारे यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपअधीक्षक तानाजी सावंत, प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक प्रमोद जाधव उपस्थित होते। गणेश उत्सवानिमित्त आपले 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण एकूण 28,000च्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत, छोटे मोठे मिळून, आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे। आमचे SP आणि त्यांच्या सगळ्या चमूंनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात, आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे। 5 जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये SRPF आणि होमगार्ड जवळपास 5,500 होमगार्ड आणि 5 कंपनी SRPFचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे। त्याच्याशिवाय माझे जवळपास 800 अधिकारी आणि 8,500 कर्मचारी 5 जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत। दंगा काबू योजना आणि इतर सगळ्या ड्रिल्स आम्ही घेतलेल्या आहेत। या दरम्यान ईद ए मिलादचा सुद्धा सण येत आहे, त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग, मोहल्ला समिती मीटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत। या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे।
महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण राहील यासाठी निर्भया, दामिनी पथक, बीट मार्शल आणि डायल 912 मोबाईल तैनात करण्यात आलेले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी जी व्यवस्था लागते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, पाटबंधारे विभाग, विद्युत विभाग आणि महसूल यंत्रणा यांच्या साहाय्याने सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे गौरी विसर्जनापर्यंत विसर्जनसुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते चांगलेच पार पडतील. वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात, यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. तर जवळपास आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 800 नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रीडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे, MCOC अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे, MPDA आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे. याशिवाय एक गाव एक गणपती आहे, पर्यावरणपूरक गणपती आणि राज्य शासनाचा उत्सव आहे, त्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे. या काळामध्ये आम्ही जवळपास 2 कोटीचा गांजा पकडलेला आहे. नंतर गोव्याहून येणारी दारू आहे 14 लाखाची, ती पकडलेली आहे. त्यानंतर MD सुद्धा आपण जवळपास 12 लाखाची पकडलेली आहे. अशा प्रकारे विविध अंमली पदार्थांचा व्यापार, दारूबंदीचे गुन्हे दाखल करणे ही कारवाईसुद्धा आम्ही केलेली आहे. आम्ही सगळ्या मंडळांसोबत 27,000-28,000 मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत. तर जवळपास 5,500 अंमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पार पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत. याशिवाय एक गाव एक गणपती ही एक संकल्पना होती, त्याच्यामध्ये जवळपास 1400 मंडळांनी सहभाग दर्शवला आणि 1400 गावांमध्ये एकच गणपती आहे. काही ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंडळं आहेत आणि त्यांनी सुद्धा जिथे मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष अशा मंडळांनी गणपती बसवलेला आहे. तिथे मिश्र वस्ती आहे, संवेदनशीलता आहे, परंतु दोन्ही धर्मांमध्ये सामाजिक शांतता आणि एकोपा कायम आहे. अशा मंडळांना आम्ही विशेष प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अशी संख्या चांगली आहे या 5 जिल्ह्यांमध्ये. याशिवाय विविध प्रकारचे समन्वयाच्या बैठका असतात. वेगवेगळ्या घटकांसोबतचं आमचं सलोखा ठेवून जे काही संवाद साधायचा असतो तो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे. मला आशा आहे की हा गणेश उत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईद ए मिलादची मिरवणूक हे अतिशय शांतपणे पार पडतील आणि सगळे नागरिक आम्हाला या कामी सहकार्य करतील. धन्यवाद. नायगाव तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. नुकसानग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्रासाठीचा सन 2019 तसेच 17 नोव्हेंबर 2022 व 1 जानेवारी 2024 शासन निर्णयाच्या तरतुदींसह विशेष पॅकेज द्या. या व इतर अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने नायगाव तहसील कचेरीसमोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल धरणे आंदोलन करण्यात आले. हे धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नायगावचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी कदम, शहराध्यक्ष संजय पाटील आदींच्या नेतृत्वात करण्यात आले. जय जवान जय किसान. नायगाव तालुका दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गेल्या वर्षीचा पीक विमा, नदी नाल्या काठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, कर्जमुक्ती, एकच नारा 7-12 कोरा, एकच नारा 7-12 कोरा, शेतकरी एकजुटीचा. नायगाव तहसील कार्यालयासमोर आज आम्ही सर्व शेतकऱ्याला घेऊन निदर्शन केलेले आहे. या निदर्शनाचा उद्देश आहे की सरकार या नावाची यंत्रणा झोपलेली आहे. या यंत्रणेला जागा करण्यासाठी आज नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र आज इथं निदर्शनं केलेत. या निदर्शनामधून आम्ही पहिली मागणी केलेली आहे, नदी नाल्याकाठच्या शेतकऱ्याचे विशेष सर्वे होऊन त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत देण्यात यावी. 1 जानेवारी 2024चा जो GR आहे 3 हेक्टरपर्यंत 13,500 रुपयाची मदत जी शासनानं दिली होती मागच्या वेळेस, तो GR परत एकदा लागू करण्यात यावा.
गेल्या वर्षीचा गत हंगामाचा 2024चा पीक विमा शेतकऱ्यांना 75% विमा राहिलेला आहे रक्कम देण्याची, ती देण्यात यावी। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा करणार, म्हणजे शेतकरी एकच नारा 7/12 कोरा। तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यात यावा। ई पीक पाहणीचं हे भुताड शेतकऱ्याच्या मानगटीवर बसलेलं आहे, ते भुताड उतरण्यात यावं आणि 15 सप्टेंबरच्या नंतर तलाट्यानं ज्या लोकांचा ई पीक पाहणी राहिलेली आहे त्या सर्व शेतकऱ्याची ई पीक पाहणी करण्यात यावी, अशी मागणी आज आम्ही या आंदोलनातून सरकारकडे केलेली आहे। 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमध्ये नदी नाल्याकाठच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खचलेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनानं नदी नाल्याकाठच्या जमिनींना आर्थिक मदत देताना त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावं। नायगावसह नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात यावी आणि या अतिवृष्टीमध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यांचं निवारण प्रशासनानं तात्काळ करावं, यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरून दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे। महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। तर दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। DYSP पदावर असलेल्या एक जबाबदार व्यक्ती अंजना कृष्णा IPS यांनी ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी वार्तालाप केलाय, स्वतः तो व्हिडिओ पण शूट केलाय, लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांना तो व्हिडिओ व्हायरल करायला लावलाय। जे शेतकरी न्याय मागायला आले होते त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदूक लावण्याचं काम त्यांच्या बॉडीगार्ड अंगरक्षकांनी केलंय आणि अशा महिला पदाधिकारी ज्यांची पाठराखण आज विरोधी पक्षातल्या काही महिला घेत आहेत, त्यांना आमचं सांगणं आहे की संविधान नावाचा प्रकार या देशात आहे आणि संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता सांगितलेली आहे। मग एखादा पुरुष चुकला असेल तर त्या पुरुषाला सरसकट दोषी धरलं जातं, पण एखादी स्त्री चुकली असेल तर ती सुद्धा तितकीच दोषी आहे। या सर्व प्रकरणाच्या तळाशी जर तुम्ही गेलात तर अजितदादांचं काहीही चुकलेलं नाही। दादांची ती नेहमीची बोलण्याची पद्धत आहे। दादांनी त्याच पद्धतीनं नेहमी अधिकाऱ्यांना जाब विचारत असतात की काय म्हटलं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये होऊ शकतो निर्माण। आता गणेशोत्सव पण आहे, अलीकडेच मराठा आंदोलन पण मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झालं, त्यामुळे त्या धर्तीवर आपल्याला तिकडं सहकार्य करायचं आहे। असं असताना ह्या मॅडम ज्या पद्धतीनं मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला नंबर देऊ शकत नाही, असं जे काही बोलत होत्या त्या त्यांच्या पोझिशनची त्यांना आलेली गुर्मी होती आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या यशोमतीताई ठाकूर त्यांना बोलताना भान राहिलं नाही आणि ते म्हणतात की गुंडांची पाठराखण त्या करतायत, म्हणजे अजितदादा करतायत। तर शेतकऱ्यांना गुंड ठरवण्यापर्यंत मजल तुमची जाते। इतकंच काय तर इक्वॅलिटी जर आमच्या कॉन्स्टिट्यूशनला लागू असेल तर महिला पदाधिकाऱ्यांनी पण जबाबदारीनं बोललं पाहिजे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मी ओळखतच नाही, म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्येच काळबेर आहे का याची मला शंका येते। पूजा खेडकरनी ज्या पद्धतीनं दिव्यांगांचा लाभ लाटला त्या पद्धतीने अंजना कृष्णाची काही पोस्टिंग झाली आहे का अशी शंका मला आहे। कारण ज्या राज्यात आपण आलात, ज्या राज्यात तुम्ही खाताय महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर तुम्हाला माहीत नसतील
तर तुमची निवड प्रक्रिया ही सदोष आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा आणि जर नियमबाह्य निवड प्रक्रिया राबवल्या गेली असेल किंवा याच महिलेच्या अशा पद्धतीच्या वागण्यानंतर असं लक्षात येतं की धाकधपट करून जर अशा या महिलेने फर्जी कागदपत्र ठेवून अशा परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे असं पत्र मी UPSCला म्हणजे अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलं आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील 1 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या राज्य सरकारच्या GRचा निषेध करत आज अकोल्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय. संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली व वादग्रस्त GRची होळी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार हरिदास भदे यांनी मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली असे म्हटले. ओबीसी नेत्यांनी हा GR त्वरित मागे घेण्याची मागणी केली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी जो या ठिकाणी GR ओबीसीच्या विरोधात काढलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. हा GR ओबीसीवर अन्याय करणारा आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सगळ्याच बाबतीने या ठिकाणी आमच्यावर अन्याय करणार आहे आणि म्हणून सगळ्या ओबीसींनी या ठिकाणी होळी केलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. कारण या सरकारवर आता अविश्वास राहिला नाही. कारण या सरकारनं आमचा विश्वास केला. आमच्या मागण्या अशा आहेत की 1 तारखेला या राज्याच्या सरकारनं जो GR हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो जे कुणबी, मराठा, देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं. हे खरं नाही. माझं असं मत आहे की 375 जाती या ओबीसीत आहेत. ओबीसीला आरक्षण 27% आहे असं म्हणतात. खरं आरक्षण 19% आम्हाला मिळते. त्यात मला असं वाटते की जवळपास 70% जनता त्या ओबीसीत आहे. आणि इतक्या जाती आहेत की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते. म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे. त्यांनी जो GR काढला हा रद्द केला पाहिजे. ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत. जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू. आम्ही कोणत्याही पंथाचे, धर्माचे नाही. आम्ही ओबीसी आहोत. आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळो का पळो करून सोडू. जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही. मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ते बोलत होते पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली. दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल म्हणजे आमचे मुलं येतील, आमचे नातू येतील, आमचे पंतू येतील म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही, कोणती नोकरी मिळणार नाही, कुठेही ऍडमिशन मिळणार नाही. आणि या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू. कशाची समिती नेमू? आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक, तिथला तलाठी, तिथला आराय हे अशा पद्धतीची समिती नेमतील. समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर 10,000 रुपयात घरकुल भेटते. कोणालाही भेटते. ज्याच्या घरी 4 मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते. हे आम्ही राजकारणातले आहोत. आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणते राजकारण आम्ही आणणार नाही. आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे